नमस्कार रसिक मित्र हो, नमस्कार. मी आपला होस्ट प्राध्यापक राजेंद्र देशमुख. आजच्या मल्हार कम्युनिकेशन प्रस्तुत हॉबी डू बी डू, अर्थात एक तरी छंद असावा हे ब्रीद घेऊन यशस्वीपणाने वाटचाल करणाऱ्या आपल्या आजच्या या गप्पा गोष्टीच्या आणि माहितीपर असणाऱ्या संवाद कट्ट्यावर आजचे आपले अतिथी आहेत मित्रांनो, की ज्या व्यक्तीनं खऱ्या अर्थानं आपला व्यवसाय, आपलं वैयक्तिक जीवन याच्या पलीकडे सुद्धा समर्पित भावनेनं समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो या बांधिलकीनं, या भावनेनं एक समर्पित असं पाऊल उचललेलं आहे की ज्याचा गौरव सर्वत्र होतो आहे. वर्तमानपत्रांनी आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून सुद्धा या उत्तम अशा रचनात्मक कार्याची दखल घेण्यात आलेली आहे. तर आपल्यासमवेत आहेत श्रीयुत सुहासजी दुसाने. ते व्यवसायानं नमस्कार सोनार आहेत आणि मित्रांनो खरं म्हणजे दागिने घडवता घडवता समाजमनसुद्धा खऱ्या अर्थानं कसं घडवेल आणि पर्यावरण संतुलन कसं निर्माण करता येईल आणि त्या माध्यमातून आपलं शहर, जळगाव शहर ही नगरी हे स्वच्छ, सुंदर, हिरवेगार, सुरक्षित कसं होईल याच्यासाठी त्यांनी खास असं अभियान राबवण्याचं ठरवलेलं आहे. म्हणूनच आपण आजचा विषय घेतलेला मित्रांनो, माझे शहर माझी जबाबदारी. दोन्ही शब्द फार महत्त्वाचे. आपलं शहर आपलेपणा त्यात आहे आणि जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी ही फार महत्त्वाची की जी प्रत्येकाकडे नसते. पण रंगकर्मी असलेल्या, थिएटर पर्सनॅलिटी असलेल्या सुहास दुसाने आणि त्यांच्या अख्ख्या फॅमिलीने कुठलाही वारसा नसतानासुद्धा हे सत्कर्म करायचं ठरवलेलं आहे. तर सुहासजी, आमच्या मल्हारच्या अख्ख्या टीमच्या वतीने तुमचं आजच्या या संवाद कट्ट्यावर मनापासून सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी सुहास दुसाने. तर 193व्या आपल्या या भागामध्ये आपण तुमचा प्रवास मी थोडक्यात सांगितलेलाच आहे. तुमच्या गप्पांमधनं आणि माहितीमधनं आणि संवादामधनं एकूणच तुमच्या कामाबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आणि मित्रांना पण ते ऐकायचं आहे. कारण ग्रामीण भागामध्ये चांगल्यापैकी व्ह्यूअरशिप असलेला हा संवाद कट्टा आहे. त्यामुळे तुमचं अनुकरणसुद्धा तरुणाईनं करावं. तुमच्यासारख्या काही मध्यमवयीन अशा उंबरठ्यावर उभा असलेल्या लोकांनी करावं, कलावंतांनी करावं, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी करावं. कारण मला माहिती आहे की या तुमच्या या अभियानामध्ये तुमचा शुद्ध हेतू लक्षात घेऊन अगदी कलेक्टर महोदय असतील, आयुक्त महोदय असतील, तुमचे कलावंत असतील, गायक गायिका असतील, कितीतरी लोक ह्या मोहिमेत अंतर्गत जोडले गेलेले आहेत. माझे शहर माझी जबाबदारी. तर मला सांगा, मुळात एच डी फाउंडेशनचे तुम्ही सर्व आहात. एच डी फाउंडेशन म्हणजे काय नेमकं आणि काय त्याची भूमिका आणि कशी वाटचाल, प्लीज. नमस्कार मित्रांनो, सरांनी जसं सांगितलं आहे सर्व तर असं काही नाही. मी आपल्यापैकीच एक सामान्य नागरिक आहे आणि करता करविता जो आहे तो भगवंत आहे ह्या कृतीला आम्ही मानून आहोत. फक्त तो आपल्याकडनं काही क्रिया घडून घेतो आहे. तर एच डी फाउंडेशन जे आहे याचं फुल फॉर्म जे आहेत आमच्या वडिलांच्या नावाने सुधाकर दुसाने फाउंडेशन असेल. एच डी फाउंडेशनचे विविध क्षेत्रात आम्ही काम करीत आहोत. त्यात सगळ्यात पहिले आहे सामाजिकमध्ये गोरगरिबांसाठी अन्न, वस्त्र, निवारा याची सोय करणे. तिथे हिवाळ्यात गोरगरीब लोकांना ब्लँकेट वाटले जातात. तो उन्हाळ्यात आम्ही आईस्क्रीमही वाटतो. दिवाळीत जे लोक मेहनत करत आहेत, गरीब आहेत पण मेहनत करत आहेत, अशा लोकांना दिवाळीची मिठाईसुद्धा दिली जाते. दुसरा सेक्टर आहे याच्यात महिला सन्मान आणि सशक्तीकरण. याच्यात आम्ही महिलांसाठी लाठीकाठी प्रशिक्षण आणि दरवर्षी 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांचा आम्ही सन्मान करत असतो. याच्या पुढचं सेक्टर जे आहे आमच्याकडे, याच्यात शैक्षणिक, ह्या वर्षात आपण शैक्षणिक जो प्रवास आहे हा सुद्धा सुरू करूया. याच्यानंतर आहे वनीकरण. तर निसर्गावर काम करताना आम्ही विविध क्षेत्रातल्या विविध भागात आम्ही झाडं लावलेली आहेत. ह्यावेळेस आमच्यासारखे जितके फाउंडेशन आहे, सामाजिक संस्था आहेत आणि महापालिका
ह्या सर्वांनी मिळून 20,000 झाडं लावलीत मित्रांनो. आणि नुसते लावले नाहीत तर त्यांचं संगोपनही केले जात आहे. नाट्यक्षेत्रात काम करत असल्यामुळे ह्या वर्षापासून आपण नाट्यक्षेत्रातही आपण काहीतरी करायचं ठरवलं आहे. याच नाट्यशिबिर भरवणे आणि राज्य नाट्य स्पर्धेत आपण एखादी तरी का होईना पण नाटक टाकायचं आपलं मानस आहे. आणि SD फाउंडेशनचं ड्रीम प्रोजेक्ट जो आहे ते आरोग्य क्षेत्र. आरोग्य क्षेत्रात छोट्यातल्या छोट्या लोकांपासून सगळ्यांना कमीत कमी खर्चात चांगलीत चांगली सुविधा मिळल्या पाहिजे, हे दृष्टिकोन SD फाउंडेशनचा आहे. याकरता मुलंही वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. वा वा वा, छान. म्हणजे प्रारंभी आपण एकूणच ती मांडणी केली आणि जे विवेचन केलं त्यातनं तुमचा सकारात्मक दृष्टिकोन जो आहे तो निश्चित आमच्या सगळ्या मित्रांपर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजे डोळे सगळ्यांना असतात पण दृष्टी कमी लोकांना असते. व्हिजन आणि दृष्टी असलेले लोक सृष्टी निर्माण करू शकतात, हे त्रिकलाबाधित सत्य आहे. तर त्यामुळं सामाजिक क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, पर्यावरण असेल, या क्षेत्रामध्ये आपला भवताल हा यशस्वीपणानं व्यवस्थित व्हावा याच्यासाठी म्हणून तुम्ही कटिबद्ध आहात. पण मग मला एक सांगा की ह्या सगळ्या अभियानामध्ये मी वाचलेलं आहे, वर्तमानपत्रांनी उत्तम दखल पण घेतलेली आहे, तर अनेक लोक या अभियानात जोडले गेलेले आहेत. माझे शहर माझी जबाबदारी. तर वानगी दाखल अशी कोणती काही महत्त्वाची नावं प्रशासन अधिकाऱ्यातले काय सांगाल मित्रांनो? हां, माझे शहर माझी जबाबदारी हे एक स्वच्छता अभियान आहे. आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार करण्यासाठी या अभियानाअंतर्गत आपण प्रयत्न करतो. या अभियानात जळगाव शहराचे, जळगाव जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी, मनपाचे आयुक्त, आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू, विविध क्षेत्रातील मान्यवर, आता कालच गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राध्यापक, प्राचार्य या अभियानात जोडलेले आहेत. डॉक्टर्स, इंजिनियर्स, कला क्षेत्रातील लोक, अधिकारी आणि देशमुख सर आपणसुद्धा या अभियानात जोडलेले आहात. तर असे विविध क्षेत्रातील लोक जोडत आहेत आणि आपण नागरिकसुद्धा या अभियानात जोडावे यासाठी आम्ही खूप प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. छानच आहे. म्हणजे अतिशय निरपेक्ष आणि शुद्ध हेतू मनात ठेवून निश्चित तुम्ही समाजमन जागृत करण्याचा प्रयत्न करता. निश्चित खूप चांगलं आहे. म्हणजे काय असतं, सामान्यपणे आपण इतके गुंतून जातो आणि आपण सेल्फ सेंटर्ड असतो, आत्मकेंद्रित असतो की मी आणि माझं कुटुंब. पण तुम्ही अख्ख्या शहराची जबाबदारी ही घेतायत आणि केवळ आपणच नाही तर अख्खं कुटुंब आणि समाज आणि समाजातली वेगवेगळ्या क्षेत्रातली मातब्बर, दिग्गज अशी माणसंसुद्धा तुम्ही या अभियानामध्ये जोडून घेतलेली आहे. बरं, मग हे सगळं काम करत असताना हे लष्कराच्या भाकरी भाजण्यासारखंच काम आहे. म्हणजे तुम्ही तसं मानत नसाल, पण मला एक सांगा की आपलं जी फॅमिली असते ते बॅकबोन असते आपल्यासाठी, कणा असते. तर फॅमिलीचा सपोर्ट कसा असतो आपल्याला? फॅमिलीचा सपोर्ट खूप जोरात आहे मला, कारण तुम्ही इंजिनियर आहात आणि व्यवसायानं सोनार आहात, सराफीचं काम आपण करतात. हे सगळा प्रवास जो आहे तो फार विस्मयकारक आहे, नाही का? मी तसा शिक्षण माझं इंजिनियर झालं. मी ऑटोमोबाईल आणि मेकॅनिकल दोन्ही याच्यात इंजिनियर आहे. वा वा. पण एक वसा वारसा आमचा कारागिरीचा आहे. आमचं वडिलोपार्जित आज चौथी पिढी आमच्या या कारागिरी क्षेत्रात, दागिने बनवण्याच्या क्षेत्रात आहेत आणि कुठेतरी हा वारसा आपला चालला पाहिजे या हेतूने आम्ही आता हे काम करत आहोत. कुठेतरी एक पिंड म्हणतो आपण की सेवेचं पिंड आम्हाला वडिलोपार्जित मिळालेलं आहे. कर्माची भावना आम्हाला लहानपणापासून शिकवलेले आहेत. माझे गुरुसुद्धा मला असेच मिळाले आणि हे जे SD फाउंडेशनचं जे ब्रीदवाक्य आहे, सेवा में सर्ग, हे आमच्या गुरु महाराजांकडूनच मिळालेलं आहे. तर हे वारसा असा मिळाल्यामुळे आणि घरचा, मग बायको असो, आईवडील असो की मुलं असो, ह्या कामात सगळे मला भक्कम पाठिंबा देतात. छान छान छान. म्हणजे आमच्या मल्हार कम्युनिकेशनच्या या संवाद कट्ट्याचं ब्रीद मुळात एकतरी छंद असावा असं आहे. आणि एकतरी छंद नाही, तुम्हाला तर म्हणजे नाना छंद आहेत आणि बहुआयामी व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं आहे. पण तुमचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, फोकस जो आहे तो मुख्य म्हणजे आरोग्य क्षेत्रावर आहे, स्वच्छतेवर आहे, पर्यावरण संतुलनावर आहे, नाही का?
सेवा में स्वर्ग. सेवा में स्वर्ग. वा 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 वा. काही लोकांना ती संधी वाटत असते, पण तुम्ही त्याच्यात स्वर्गसुख बघताय. छानच छान. बरं, मग मला एक सांगा की तुमच्या मनामध्ये ही जागृती, हे अभियान, ही मोहीम ही खूप लोकांपर्यंत जावी आणि जो आदर्श वस्तुपाठ तुम्ही घालून दिलेला आहे त्या पदचिन्हावर इतरांनीसुद्धा की ज्यांना सामाजिक क्षेत्राची आवड आहे अशा लोकांनीसुद्धा, कलावंत असतील, राजकीय कार्यकर्ते असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, सगळ्यांनी जोडावं. हां, तर असं त्यांनी येण्यासाठी म्हणून तुम्ही कसं काय प्रयत्न करतायत आणि कामाची पद्धत तुमची कशी? मला माहिती आहे तुम्ही प्रत्येकाकडे जाऊन आधी ही विस्तृत कल्पना देतात, ही संकल्पना समजावून सांगतात, बाईट्स घेतात आणि नंतर अमुक एक व्यक्ती या अभियानास म्हणजे कलेक्टर महोदय जोडले गेलेले आहेत, मग ते तुम्ही समाज माध्यमावर टाकतात आणि ते शेअर केल्यानंतर मग तो प्रतिसाद तुम्हाला मिळतो आणि लक्षात येतं लोकांच्या की अरे हे यांचं काम फार मोठं आहे, मोठी मोठी माणसं यांच्यासोबत जोडले, तर आपण काय नाही, माझी जबाबदारी आहे शहर स्वच्छ करण्याची, हिरवेगार सुंदर करण्याची जबाबदारी. तर काय तुमची कामाची पद्धत आहे? चांगली शैली आहे तुमची कामाची. माझे शहर माझी जबाबदारी. पहिले हे मूळ डोक्यात आलं कसं हे सांगतो. होय होय. हां. माननीय नरेंद्र मोदीजी जेव्हापासून पंतप्रधान झाले आहेत, ओके, त्यावेळेस त्यांनी एक स्वच्छता अभियान सुरू केलं आहे, स्वच्छ भारत अभियान. बर. या स्वच्छ भारत अभियानातच दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षण केलं जातं. जेव्हापासून स्वच्छ सर्वेक्षण सुरू आहे तेव्हापासून सातत्याने एक शहर आहे जे सातत्याने 1 नंबरवर आहे, ते म्हणजे इंदोर. आता इंदोर सर जवळजवळ माझ्या आजोळच आहे, माझी बहीण इतर नातेवाईक तिथे राहत असल्यामुळे माझं सातत्याने तिथे जाणं. सॉरी फॉर इंटरप्शन. म्हणजे इंदोर पॅटर्नच एस्टॅब्लिश झालेला आहे आणि त्यांचं विक्रमी अशी विजयी घोडदौड चाललेली आहे. 1, 2, 3दा म्हणजे सतत अख्ख्या देशात अव्वल दर्जाचं आहे. तर मी तिथे जात असताना, कारण मी आधीचंही लहानपणापासून इंदोर पाहतोय आणि आताच तफावत खूप आहे. आधीच इंदोर आणि आताच इंदोर खूप तफावत आहे. जेव्हा मी इंदोरला जातो, आमच्या बहिणीकडे वगैरे जातो, आपल्याला एक साधी सवय असते मित्रांनो, आपण जेव्हा कारमधनं प्रवास करतो तर आपण काही खातो आणि ते रॅपर्स लगेच बाहेर टाकतो, बाटल्या लगेच बाहेर टाकतो. पण इंदोरला तसं नाही. आमचे बहीण, आमचे मुंबई टाकू देत नाही आम्हाला बाहेर. नाही, कचरा नाही डालना बाहेर, हे इकट्ठा करू. आणि जेव्हा डस्टबिन येते तेव्हा तिथे कचरा टाकतो. सांगण्याचं तात्पर्य की प्रशासनासोबत तिथले नागरिकही जागृत आहेत आणि ही संकल्पना मला कुठे आवडली. मित्रांनो, प्रत्येकाला वाटतं की आपलं हे शहर स्वच्छ, सुंदर, हिरवेगार पाहिजे, पण कुठेतरी कमतरता असते की सुरुवात कोण करेल. ही संकल्पना असल्यामुळे आणि माझ्याही डोक्यात ते आहे की माझं शहर स्वच्छ, सुंदर, हिरवेगार पाहिजे, लोकांनी आल्यानंतर जळगावचं नाव घेतलं पाहिजे. हे घेतल्यानंतर मी जसं जमेल तसं मान्यवरांच्या भेटी घेत गेलो आणि त्यांना ही संकल्पना सांगत गेलो. जसं मी सांगितलं की प्रत्येकाच्या डोक्यात एक आपलं आहे आणि जेव्हा मी त्यांना जुळलो तर त्यांनाही वाटलं हो, कोणीतरी आहे आपल्याबरोबर उभं. आणि हे पाहिल्यानंतर तेही माझ्याबरोबर उभे राहत आहेत. मग ते अधिकारी असो का सामान्य नागरिक असो, सगळे या अभियानात जुळत आहेत. छान. म्हणजे मला माहिती आहे की हे काम जरी आपण आता हा मोहीम आत्ता सुरू केली असली तरी याची जी पूर्वपीठिका आहे तुमच्या मनात हे कधीपासून तुम्ही काम सुरू केलेलं आहे. म्हणजे गणपती फेस्टिवल, कारण आपल्याला माहिती आहे मित्रांनो की मराठी माणूस हा उत्सवी असतो आणि उत्सव म्हटलं की उत्साह आपसूक आलाच. तर गणपती फेस्टिवलच्या वेळेला निर्माल्य ते गोळा करून त्याची विल्हेवाट लावणं व्यवस्थित, हां, तर ते पण तुम्ही केलेलं आहे. जेव्हा मी हे अभियान सुरू केलं होतं, माझे शहर माझी जबाबदारी, तर अति जवळचे जे लोक होते मला, ते मला म्हणायचे सुभाष तू करतोयस, तू चांगलं काम करतोयस, पण तुझ्याबरोबर कोणी उभं राहणार नाही हे लक्षात ठेव. मी त्यांना सांगायचो मी हारलो चालेल, पण मी हे अभियान लढवेलच, मी अभियान उभं करेलच. आणि आता बघा धीरे धीरे सगळे या अभियानात जुळत आहेत. जसं तुम्ही एक सांगितलं की गणपती विसर्जन असतं, तर गणपती विसर्जनाला आमचा फाउंडेशनचा एक कार्यक्रम अजून असतो की जे पोलीस आपले बांधव आहेत, भगिनी आहेत, ह्या ड्युटीवर असतात, यांना खूप 24 तासाच्या ड्युट्याच असतात. महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, आरोग्य दूत असतील, हे सर्व ऑन ड्युटी असतात 24 तास. तर SD फाउंडेशनतर्फे ह्या सर्व लोकांना पाण्याची बॉटल्स असतो आणि अन्नाचे पॅकेट्स असतो, हे आम्ही तिथे जागेवर जाऊन दरवर्षी देतो. वाह वाह वाह,
म्हणजे आपल्या पोलीस बांधवांचं सुद्धा त्यांच्या पोलीस आरोग्याचं बांधवांचे हे हो हो बिलकुल बिलकुल खूप 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 त्यांचं जे योगदान आहे ते जबरदस्त आहे. जबरदस्त योगदान आहे. खरे 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 म्हणजे ही सुद्धा जाणीव जाणीव ठेव. ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि जसं की आपण म्हटलं की या अभियानामध्ये खूप सगळ्या क्षेत्रातले लोक हे जोडले गेलेले आहेत. कारण त्यांचा आतला आवाज जो आहे, तुम्ही जे काही हाक घातलेली आहेत, साथ घातलेली आहेत, त्याला प्रतिसाद जनसामान्यांकडनं मिळतो आहे. बरं, हे जळगावपुरतं मर्यादित ठेवणार की कसं? कारण जळगाव शहर आपण म्हणतोय, पण हळूहळू याचा विस्तार व्हायला पाहिजे. काय तुमच्या योजना आहे? आपण माझे शहर माझी जबाबदारी दिलं आहे. माझे जळगाव माझी जबाबदारी दिलेलं नाही. वा वा. म्हणजे ही टॅग सगळ्यांना वापरता येईल. कोणी दुसऱ्या शहरातलं असेल, कोणी धुळ्याचं असेल, कोणी पाचोऱ्याचं असेल किंवा मुंबईचं असेल, जेही असेल, ही लाईन सगळ्यांना वापरता यावी म्हणून आपण इथं शहराचं नाव दिलेलं नाही. प्रत्येकाने आपल्या शहराची जबाबदारी घ्या, प्रशासनासोबत तिथल्या सामान्य नागरिकांनी उभे राहा आणि आपलं शहर माझी जबाबदारी ही जबाबदारी समजून आपलं देश हा स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार करावा, हे मी सगळ्यांना वारंवार विनंती करेल. छान छान छान. म्हणजे आणि तुमच्या मनामध्ये जे काही संकल्प आहेत, ज्याला आपण बकेट लिस्ट म्हणतो, प्रत्येकाच्या मनामध्ये काही संकल्प असतात की आपण हे करूया, ते करूया, ते करूया. तर अजून काही या अभियानाला बळकटी, ताकद मिळेल आणि अजून लोक मोठ्या संख्येने, आता तर आहेतच, पण अजून सर्वसामान्य लोकसुद्धा, म्हणजे अधिकारी व्यक्ती तर आहेत, कलावंत तर आहेच, काही पत्रकारसुद्धा आहेत, आमच्यासारखे काही माध्यमातले लोक पण तुमच्यासोबत आहेत. पण याच्यासोबत अजून काही अभिनव असं काही मनामध्ये आहेत, काही संकल्प? हे अभियान घेऊन मी महापालिकेचे माननीय आयुक्त यांच्याकडे गेलो होतो. अच्छा. तेव्हा त्यांना 28 सूत्री मी एक कार्यक्रम दिलेला आहे या अभियानाकरता. या अभियानात स्वच्छतेबरोबर आपण आपलं शहर कसं सुंदर करता येईल याबद्दल सुद्धा मी त्यांना माहिती दिलेली आहे. आणि आपला जो मेन भार आहे या अभियानाचा, तो प्रबोधनावरच आहे. आपण विविध ठिकाणी जाऊन प्रबोधन करून जळगावातले, आपल्या शहरातले प्रत्येक नागरिकाला जागृत करून आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार करणारच. क्या बात आहे, क्या बात आहे, बहुत अच्छा. म्हणजे संतवचनच आहे. हो. एका विचारवंतांनी म्हणून ठेवलं आहे की योजना आखताना भान ठेवा आणि योजना राबवताना मात्र बेभान व्हा. तर तुमची योजना फार सुंदरच आहे, सकारात्मक पण आहे, रचनात्मक पण आहे आणि लोकांकडनं काहीतरी क्रिएटिव्ह, सृजनशीलतेला आवाहन करणारी पण अशी ही सगळी योजना आहे. आणि ती राबवताना तुम्ही बेभान होत आहेत. सगळ्यांना मग त्या शेरच आहे प्रसिद्ध की मैं तो अकेला ही चला था, लोक आते गए और कारवा बनता गया. तर खरंच आहे, म्हणजे तुमच्या या सगळ्या याला सलाम आहे. खूप उत्तम काम तुम्ही करता आहात. आमच्यासारखे आणि आमचे हा संवाद कट्टा नेहमी पाहणारे आणि उत्तम प्रतिसाद देणारे जे काही संपूर्ण पंचक्रोशीतले लोक आहेत, ते सुद्धा या अभियानाशी, या मोहिमेशी जोडले जातील असा विश्वास या निमित्तानं व्यक्त करूया. तुम्ही आमच्या या संवाद कट्ट्यावर आलात आणि ह्या अभियानाच्या संदर्भामध्ये विस्तृत अशी माहिती दिली. तर जाता जाता आपण काय आवाहन करणार, मग आपण थांबूया. मित्रांनो, हे अभियान एकट्याचं नाही, हे अभियान आपल्या सर्वांचे आहे. हे अभियान ऐकणाऱ्या, पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्ती या अभियानाचा ब्रँड ॲम्बॅसेडर आहे. वा. कारण जोपर्यंत तुम्ही जुळणार नाही, तोपर्यंत आपलं शहर स्वच्छ, सुंदर, हिरवेगार होणार नाही. मग तो अधिकारी असो, प्रशासनिक अधिकारी असो का सामान्य नागरिक असो, प्रत्येकाला या अभियानात जुळावंच लागेल. आम्ही वारंवार ही विनंती आपणास करतोय की आपण थोडीशी जबाबदारी आपली स्वीकारावी. महापालिका, प्रशासन ते त्यांची जबाबदारी स्वीकारतील आणि सगळ्यांनी मिळून आपलं शहर, आपला देश स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार व्हायला पाहिजे. आपण बाहेरच्या देशांमध्ये फिरायला जातो, तिथलं सौंदर्य पाहायला जातो, लोक आपल्याकडे यायला पाहिजेत. हे टॅग आपण वापरू, हे स्वप्न आपण उराशी बाळगू आणि कामाला लागू. मित्रांनो, आपण या अभियानाला जुळा आणि आपलं शहर स्वच्छ, सुंदर, हिरवेगार करण्यास सहकार्य करा. नक्कीच आमचे मित्र ते करतील. कारण एका ध्येयवादी आणि निर्धार आणि निश्चयी असलेल्या
तुमच्यासारख्या व्यक्तीने आमच्या मित्रांना आवाहन केलेलं आहे ते ह्या अभियानाशी नक्की जोडले जातील असा विश्वास वाटतो. या संवाद कट्ट्यावर आलात आमच्या अख्ख्या मल्हार कम्युनिकेशनच्या टीमच्या वतीनं मी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. या ठिकाणी थांबूया. नमस्कार.